आज आपला परिक्रमेचा 87वा दिवस. सकाळचे वाजले आहेत 7 आणि आपण सिहोरामधून निघतोय. रात्री आपण सिहोरा या गावामध्ये थांबलो होतो. जे उत्तर तट लागलेलं आहे, दक्षिण तट लागलेलं आहे. आपण उत्तर तट संपून अमरकंटकपासून तर तेव्हापासून आश्रम असे खूप मोठाले नाही आहेत. नर्मदे हर तर जे गावातील मंदिर आहे तर त्या गावातल्या मंदिरामध्ये परिक्रमावासींची व्यवस्था करतात. त्याचप्रमाणे इथं फक्त एक खोली किंवा 10-15 जणांची व्यवस्था मंदिरामध्ये होते. जेवणाची व्यवस्था गावकरीच कोणीतरी घरी केलेली असते. तर रोज असंच चालू आहे. त्यामुळं आता इथं पाणी नव्हतं. परिक्रमावासींना फक्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती इथं. आणि बराच लांब अर्धा 1 किलोमीटरवरती हापशा होता गावाच्या बाहेर. तर तिथं जाऊन आंघोळ करायची. तर आता आपण सकाळ वातावरण खराब असल्यामुळं धुकं पडलेलं आहे आणि थंड हवा सुटली. तर चला आपण 7 वाजता निघून कुठंतरी आंघोळ करू, आरती घेऊ. काल पण तसंच झालं. काल एका शाळेमध्ये व्यवस्था केली ती. पलीकडच्या तटावरून ज्यावेळेस आपण परिक्रमा करत होतो, आश्रम भरपूर मोठाले होते. इकडं परिक्रमावासी पण कमी झालेले आहेत आणि आश्रम पण खूप लांब म्हणजे एखादं मोठं गाव असेल 20-25 किलोमीटरवरती तर त्या गावामध्येच फक्त आश्रम आहेत. चला सिहोरामधून आज आपण निघतोय. आज लखनादून 10 किलोमीटर राहिले बाकी फक्त. आणि लखनादून पुढं समोरून पुढं आपण नरसिंगपूरकडे जाणार आहेत. चला सिहोराच्या आपण लगेच थोडंच पुढं निघलो होतो. म्हणजे त्या ठिकाणी कमानी, त्या कमानीतून आपण थोडंच पुढं आलो की लगेच चहा पण भेटला सकाळ. आपल्याला नाही जास्त चहाची गरज लागत, पण आमच्या बरोबर जे परिक्रमावासी आहेत त्यांना सकाळ चहा लागतो. हा आबा चहा प्यायला. बुडवानीमध्ये एक घटना घडली. जे पायी परिक्रमावासी आहेत तर त्यांचा ॲक्सिडेंट झाला काल दुपारी 2 वाजता. तर त्यांना तिथून ॲम्ब्युलन्समध्ये लगेच लखनादूनला नेण्यात आलं. जे गाववाले होते बुडवानीमधले तर त्यांनी तातडीने ॲम्ब्युलन्स बोलवून घेतली. त्यांना लखनादूनला पाठवलं ॲम्ब्युलन्सने. पण लखनादूनमध्ये चेक केल्याच्यानंतर त्यांना घेतलं नाही. तसंच त्यांनी जबलपूरला पाठवलं. पण जबलपूरला जात असताना मध्येच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अरे उठा कर ले लो यार, बीच वाले में डाल दो, बीच में डाल दो, लंबी सीट में उठा ले, उठाओ. तर कारण फक्त एवढंच होतं की ते रस्ता क्रॉस करत असताना एक गाडी आली दुपारच्या 2 वाजता आणि त्या गाडीचं त्यांना टक्कर लागली चालता थोडीशी. तर ते डांबरी रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डोक्याला थोडासा मार लागला. तर त्यामुळे त्यांचा वाटेत दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला. तर परिक्रमेत पायी चालत असताना शक्यतो रस्त्याच्या कडेने थोडंसं लांबून चाललेलं कधी पण बरं. बऱ्याच गाड्या आहेत त्या फास्टमध्ये येत आहेत. आणि काल जो गाडीवाला होता घनसोरमधील होता तो थोडासा पिलेला होता आणि हे पण थोडेसे मध्ये आल्यामुळं त्याला गाडी कंट्रोल नाही झाली आणि त्यांना धक्का लागला. त्यामुळे ही घटना घडली. ही परिक्रमेतली जवळजवळ 3री-4थी घटना आहे की मृत्यू होण्याची. मागं आपण पाहितलं खप्परमाळवरती पण एक घटना घडली होती. त्यानंतर आता दक्षिण तटावरती जे बुडवानी गाव आहे तर इथं काल घडली दुपारच्या 2 वाजता. त्यामुळं परिक्रमामध्ये चालताना शक्यतो गाड्या बघून रस्ता क्रॉस करताना, कारण गाड्या फास्ट आहेत, रस्ते चांगले असल्यामुळं गाड्या भरपूर वेगात येत आहेत.
खुर्शीपार गाव लागलं आहे आणि लखनौ दोन्हीतून 2 किलोमीटरवरती राहिले. नर्मदे हर. तर बघू आपण सकाळपासून आंघोळ नाही केलेली, आरती बाकी आहे अजून. म्हणजे लखनौमध्ये आश्रम विचारू आपण आणि लखनौमध्ये आश्रमावरती आंघोळ करून आरती घेऊ. आत्ता वाजल्यात 9:45 वाजेपर्यंत आपण 10 सव्वा 10 लखनौमध्ये जाऊ. लखनौमधला आश्रम आहे. लखनौ इथून 1 किलोमीटरवरती राहिले आणि अलीकडेच आपल्याला आश्रम लागला हा. सिद्धबाबा आश्रम सेलुआ लखनौ. नर्मदा परिक्रमा सेवा केली, भोजन व रुकने की व्यवस्था. चला आपण आंघोळ करू, आरती घेऊ. बराच उशीर झालेला आहे. आपल्याला लखनौतून अजून 1 किलोमीटर राहिले. चला, मस्त महादेवाचं मंदिर आहे. हा आश्रमाचा परिसर. परिक्रमावासियांना राहण्यासाठी हा आश्रम आहे. नको काढू बाबा, चल. चांगलं शिवावती. अरे आता याच्या चांगला शिव आबा, मीच म्हणलो तुम्हाला शिव द्या. याच्यापेक्षा चांगलं नाही शिवणार. मी परत चांगला निघा ना, परत नाही तर. नाही नाही मी चांगला शिवला असतो बरं का. तुम्ही कोण नाही शिवलं. पण तुम्ही म्हणलीच नाही ना. काय म्हणायचे घरा शिवा. दोतार घेऊ त्याला, आजचे दिवस घाला आता. दोतार घ्यायचं का? हा घेऊ दोतार. मी तर म्हणलो दोतार घेऊ. लखनौतून आपण पुढं चाललोय. तर हा जबलपूर नागपूर हायवे. नागपूर या साईडला इथून 200 किलोमीटर आहे आणि जबलपूर 60-70 किलोमीटर या साईडला. चला, नागपूर इथून 189 आणि नरसिंगपूर समोर आहे, जे की आपल्याला नरसिंगपूरला जायचं आहे ते 68 आणि जबलपूर 85. आपण मागं जो रोड पाहितला तर तो लखनौमधला बायपास होता. आता आपल्याला सरळ जायचं आहे नरसिंगपूरला, जे की 68 किलोमीटर इथून. हा जुना मार्ग जो की हा सीधा अहिंसा चौक आहे हा लखनौमधला. चला, आपण अहिंसा चौकातून सरळ पुढे जातोय. हा आला नरसिंगपूर सिवनी हायवे. मागं जो रोड गेला जबलपूर नागपूर, तर त्याच रोडला जाऊन हा सिवनीपाशी मिळतो. हा लखनौच्या पुढं सिवनी आहे. तर आपल्याला नरसिंगपूरकडे जायचं आहे. समोर जो हायवे तर तिथून आपल्याला उजवीकडं नरसिंगपूर आहे. नरसिंगपूर इथून 65 किलोमीटरवरती आहे. 2-2.5 दिवस लागेल आपल्याला नरसिंगपूरला पोहोचायला. रोडच्या अलीकडं पण परिक्रमावासियांसाठी अन्नक्षेत्र आहे. समोरचा रोड आहे आणि खाली जे झाड आहे तर तिथं अन्नक्षेत्र आहे परिक्रमावासियांसाठी. इथं बंजारी माता मंदिर आहे. चला, आपण रस्त्याच्या पलीकडे जाऊ. आपण लागलो नरसिंगपूर रोडला, पलीकडून जाऊ. लखनौच्या पुढे आल्याच्या नंतर हायवेने समोर आल्याच्या नंतर एक 5-6 किलोमीटरवरती एक शॉर्टकट आहे, जो की जो हायवे आहे आपला मेन हायवे नरसिंगपूरकडे जाणारा, तर तिकडनं नाही येता एक खडी क्रेशर आहे. तर तिथून वाट आहे, जवळजवळ 2 किलोमीटर वाजतात मधून. तर आपण तिकडनं आलो आहे आणि समोर रस्ता आहे आपल्या. चला, रस्त्यावरती निघू. आपण लखनौपासून 10-11 किलोमीटर पुढे आलो आहे. कोणती तरी नदी लागलेली आहे आणि साईडला रोडचं काम चालू आहे.
चला तो रस्ता असाच वळून वरती जातोय. चला आपण आलोय पिपरियामध्ये. लखना 2च्या पुढं आपण 15 किलोमीटर चालून आलोय. पिपरिया गाव लागलं आपल्याला. बघूया पिपरियामध्ये जो आश्रम असेल तो थांबू किंवा एखादं मंदिर काही असेल तरी थांबून घेऊ, कारण पुढं बरंच 7-8 किलोमीटरपर्यंत काहीच नाही आहे मला एक जणांनी सांगितलं. बाबा ये आश्रम किधर है? आश्रम आश्रम चला पुढे आश्रम. नर्मदे हर यही आश्रम है ना बाबा? यही आश्रम है. चला पुढं मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्येच परिक्रमा असे थांबतात. चला आज लवकर पोहोचलो आपण. 5:30 वाजताच आश्रमावरती पोहोचलो. बघू आपण कोणी तर परिक्रमा असे दिसता नाहीत अजून. मारुती रायाचं मंदिर आहे. नर्मदे हर. चला आपण इथंच कडेला टाकू कोणत्या तरी. अजून कोणी परिक्रमा असे आलेले नाही आहेत. आपण 6 जण आलोय फक्त. आपण आज जे सिहोरा गाव होतं, तर सिहोरा ते हे पिपरी आहे लखना 2च्या पुढं 15 किलोमीटरवरती. तर ह्या पिपरिया या गावापर्यंत 25 किलोमीटर चाललो, म्हणजे दुपारपर्यंत लखना 2 आणि तिथून पुढं 15 किलोमीटर हे पिपरिया ह्या गावापर्यंत. तर पिपरिया या गावामध्ये आश्रम नाही आहे, एक मारुतीचं मंदिर आहे हनुमंतरायाचं. तर आपण तिथे थांबलो आहे आणि तिथे थांबल्याच्या नंतर आपल्याला अर्धा 1 तासाने सांगितलं की पुढं 1-1.5 किलोमीटरवरती मंदिर आहे, म्हणजे आश्रम आहे. तर आपण मग पुढं न जाता आज आपण इथंच झोपलो या मंदिरामध्ये. बाकी कोणी परिक्रमावसे आलेले नाहीत, फक्त आपण 6 जण आहेत. बाकी सगळे परिक्रमावसे आज दिवसभर आले ते आपल्याबरोबर, तर ते सगळे पुढे आहेत. चला बघू आपण उठून उद्या लवकर जाऊ. मेन रोड आहे जो हायवे, जो की नरसिंगपूर आणि लखना 2 हायवे, तर त्या रोडलाच मंदिर आहे एकदम पिपरिया या गावामध्ये, हॉटेलच्या पाठीमागं. चला नर्मदे हर.